नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आजचा विषय थोडासा रियालिटीकडे घेऊन जाणार आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आधी तर सगळ्या व्हिडिओमध्ये स्वतःचा प्रवास अनुभव सगळं सांगून झालंय. अजून काय हिला आता नवीन सांगायचं. तर 2-3 गोष्टी मी आता इथे सांगणार आहे. पहिलं तर आपला हा जो YouTube परिवार आहे, ते आता जवळ-जवळ 790 लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला. हा फक्त आकडा नाहीये माझ्यासाठी. हे माझं 790 लोकांचं कुटुंब तयार झालंय. ज्यांनी मला दर दिवशी मोटिवेट केलं, नवीन विषय द्यायला प्रेरित केलेलं आहे. आणि मला तुमच्यामुळे आणि तुम्हाला माझ्यामुळे कदाचित नवीन ऊर्जा येत असेल. आणि याला निमित्त आहे स्वामी माऊली, स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे. कारण त्यांच्याशिवाय हा प्रवास अशक्य होता. आता मूळ मुद्द्यावर येते. 2025 4 ऑगस्टला मी पहिला व्हिडिओ टाकला. YouTube चॅनल ओपन करायचं, मग त्याच्यावर काम करायचं, हे कसं ठरवलं किंवा हा प्रवास कसा सुरू झाला ते आधी सांगते. तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये आधी सांगितलंय की मला 2दा कॅन्सर होऊन गेलाय. आणि मग त्याआधी मी जवळ-जवळ 20 ते 22 वर्ष ॲज अ शिक्षिका म्हणून काम करत होते. आणि त्या दरम्यानच 2023ला पहिल्यांदा कॅन्सर झाला. माझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे मी पूर्ण उपचार केले नाही. पुन्हा मला त्याच ठिकाणी गाठ आली आणि मग दुसऱ्यांदा पूर्ण प्रॉपर मी ट्रीटमेंट केली आणि त्या आजाराची जवळ-जवळ वर्षभर ट्रीटमेंट झाल्यानंतर मी म्हणजे 7 ते 8 महिन्याची सुट्टी टाकली होती. मी जरी टीचर असले तरी मी काही गव्हर्नमेंट टीचर नव्हते. CSR अंतर्गत जे प्रोग्राम चालतात NGOच्या थ्रू, तशा प्रोग्रामच्या माध्यमातून मी ॲज अ DLP टीचर म्हणजे कम्प्युटर टीचर होते गव्हर्नमेंटच्या शाळेत. आणि खूप बरं चाललं होतं माझं. म्हणजे पगार तसा तुटपून जात होता. पण समाधान होतं कामाचं, की आपण काहीतरी करतोय. आता कसं आहे ना, की आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, संसार चालवण्यासाठी पैसे पण महत्वाचेच असतात. आणि त्या पगारात मी समाधानी होते. स्ट्रगल होता, पण समाधान पण होतं त्याच्यात मला. आणि मग ट्रीटमेंट पूर्ण झाली. मी जवळ-जवळ 2025 फेब्रुवारी महिन्यात माझी पूर्ण ट्रीटमेंट झाली. सगळे रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल आले. आणि ठरवलं की आता आपण शाळेत जाऊया. पण ना थोडा विकनेस जाणवत होता मला, म्हणून मग मी कंपनीला पुन्हा मेल पाठवला आणि सांगितलं की मला अजून 1 महिना रेस्ट घ्यायची आहे. तर माझी रजा अप्रूव्ह करा. त्यांचा मला खूप छान सपोर्ट होता. त्यांनी माझी रजा अप्रूव्ह केली आणि पूर्ण मार्च महिना मी स्वतःसाठी वेळ घेतला. माझं रुटीन सेट केलं. आणि एप्रिल महिन्यात मी की एप्रिलमध्ये म्हणजे खरं तर ना मला एप्रिलमध्ये पण
माझी मुलगी आणि मिस्टर विरोध करत होते की तू आता पुन्हा नोकरी करू नकोस, तुला वाटतंय तू स्ट्रॉंग आहेस, पण आतून अजूनही तुझं शरीर थकलेलं आहे, तर तू थोडा वेळ घे आणि जॉब स्किप कर, नको जाऊस पुन्हा. पण मी खूप स्ट्रॉंग आणि अशी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होते की नाही, मला हे पोशाख किंवा मी घरात नाही बसू शकत, मी मुलांमध्ये रमते, मला तिथे आनंद मिळतो, मला काम करायचंय, असं म्हणून मी एप्रिल महिन्यात जॉईन झाले. आणि आमचं जे शेड्यूल असतं ते जून ते जुलै ते मार्च पर्यंतचं स्ट्रक्चर असतं ॲज अ म्हणजे कम्प्युटर लॅबमध्येच्या मुलांचं. आणि मग एप्रिलमध्ये फक्त डेटाची कामं किंवा नेक्स्ट इयरचं प्री प्लॅनिंग आणि आर्टिफॅक्ट्स वगैरे असतात, जे काय बनवायचे चार्ट्स वगैरे, गेम्स अनेक गोष्टी, मग ते त्या महिन्याभराच्या काळामध्ये तुम्हाला करायच्या असतात. आणि माझा पण माइंडसेट होता की मी आता जाऊन पुन्हा छान ते सगळं माझं रुटीन सुरू करेन. म्हणून एप्रिलच्या महिन्यात मी 2025 एप्रिलला 1 तारखेपासून शाळेत जायला लागले. पण ना, आणि याच्या आधी म्हणजे जेव्हा माझं आयुष्य नॉर्मल सुरू होतं, तेव्हा मी खूप अशी हार्ड वर्कर होते. म्हणजे भले मला टेक्निकल नॉलेज, माझे काही टेक्निकल एज्युकेशन झालेलं नव्हतं, पण आम्हाला आहे ना दरवर्षी ट्रेनिंग दिलं जातं प्रॉपर, कोणकोणतं सिलेबस असणारे आणि लेसन प्लॅन्स, मुलांना काय पद्धतीने शिकवायचंय, हे सगळं रेडी मटेरियल दिलं जातं आणि त्याप्रमाणे आम्हाला फॉलो करायचं असतं ते. आणि त्याचं प्रॉपर ट्रेनिंग होतं, त्यामुळे काम करताना गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि एका लॅबमध्ये 2 टीचर असतात. आणि मी आधीपासूनच टेक्निकल नॉलेज म्हणजे डेटा वगैरे सगळं सबमिट करायला लागतं तिथे. तर त्यात भले मी थोडी कमी, पण शिकवणं असेल मुलांचं, अदर ॲक्टिव्हिटीज असतील, त्याच्यात मी माझं परफॉर्म चांगल्या प्रकारे देत होते. तिथे काहीच इश्यू नव्हता. आणि मी ह्या माइंडसेटने गेले होते की मी आता नॉर्मल आहे आणि माझं पुन्हा छान रुटीन सेट करेन. आणि आमचं कसं होतं म्हणजे की जे गव्हर्नमेंटची जी शाळा आहे, तिथला जो स्टाफ असेल किंवा तिथलं जे सगळं प्लॅनिंग असेल, ते त्यांचं. आणि आमचं जे सीएसआर अंतर्गत जे स्ट्रक्चर आम्हाला दिलेलं असतं, तो सिलेबस, ते पॅटर्न नुसारच आम्हाला ते सगळं फॉलो करायला लागतं. आणि मग ते कधीतरी मग ते वेगवेगळ्या पोस्ट असतात, ते लोक येऊन मग ते ऑब्झर्वेशन वगैरे असा सगळं क्रायटेरिया असतो तो. पण शाळेमध्ये खूप छान वातावरण होतं, पॉझिटिव्ह होते एकदम, खूप हेल्पिंग नेचरचे शिक्षक होते. आजही त्यांचे आणि माझे रिलेशन खूप छान प्रेमाचे, आणि अजूनही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आणि त्यांनी वेळोवेळी म्हणजे माझ्याकडे प्रोफेशनली आणि पर्सनली दोन्ही पद्धतीने त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन नेहमी मला पॉझिटिव्हच दिसलेला आहे. आणि मी पण त्यांच्याबरोबर त्या माइंडसेटनेच माझं बिहेवियर किंवा वागणं असेल किंवा त्या रूल्सनेच मी पण फॉलो करायची. त्यामुळे खूप छान बॉन्ड होता त्यांचा आणि माझा. पण जो हा सीएसआर अंतर्गतचा स्टाफ असेल, जे कोण बाकीचे म्हणजे वरच्या लेव्हलचे, ते लोक खूप कोऑपरेटिव्ह होते. नेहमी त्यांचं व्यवस्थित सजेशन असायचं, त्यांचं व्यवस्थित कम्युनिकेशन असायचं. पण ही जी मधली लोक होती काही, ज्यांच्याकडे अथॉरिटीज दिलेल्या होत्या, त्या लोकांमध्ये थोडी गडबड आहे. जसं की त्यांचे काहीतरी ते रूल्स बनवून आणि मग ते शिक्षकांवर थोपवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या याच्यानुसार.
तर मी हे असं का म्हणतेय, कारण त्याचं पर्सनली पूर्ण माझ्यावर इफेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी बोलाव्या लागतायत आता. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नोकरी सोडण्याचं कारण मी कधीतरी सांगेल, तर ते मी आज सांगणार आहे. आणि ते का सांगते ते पण तुम्हाला पुढे सांगते. मग गेले मी आणि छान कामं पण पूर्वीसारखीच करत होते ठरवून दिलेली. मुलांच्या एक्झाम्स वगैरे झालेल्या, आता फक्त डेटा सबमिट करायचा होता. माझ्या बरोबरची ती कलिग होती, ती चांगली आहे, ती मुलगी खूप चांगली आहे. तिने पण मला खूप कोऑपरेट केलं, मला लोड पडू दिला नाही, माझी काळजी घेत होती. आणि मला तरी पण मी आपलं की नाही, आता आपण जॉईन झालोय, आपण पगार घेणार आहोत, तर आपण काम करणं गरजेचं आहे, ह्या माइंडसेटने मी पण चार्ट्स वगैरे बनवले, डेटाची थोडी कामं केली. पण काही लोकांनी तिथे मला रिअलाइज करून द्यायला सुरुवात केली की म्हणजे त्यांचा माइंडसेट असा होता ना, त्यांची विचार करण्याची जी पद्धत होती ना, की आता ही कॅन्सर मधून बरी झाली आहे, मग ही शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या थकली आहे, म्हणजे मग आता हिला आपल्याला पुढे सांभाळून घ्यावं लागेल, मग ही सुट्ट्याच घेईल का, मग ही काम म्हणजे का तिच्या डोक्यात अशा गोष्टी आल्या असतील कदाचित, मला असं वाटतं. कारण आमचे जी कम्प्युटर लॅब असते तिच्यामध्ये ज्या प्रत्येक वर्गाचा जर पिरियड असतो तेव्हा मुलांना म्हणजे बिल्डिंग मधून माफ करा, आणि सगळ्या मुलांना घेऊन यायला लागतं, सोडून यायला लागतं आणि थोडं हार्ड वर्क असतं ते. आणि मग ती तिचा कम्फर्ट झोन बघत होती की ही जर करू शकली नाही किंवा ही जर म्हणजे मग आपल्या डोक्याला म्हणजे आपल्याला मला ना नीट शब्दात असं सांगता येत नाहीये, पण की आपल्यावर जबाबदारी पडेल पर्सनल लेवलला ऍक्च्युली ती घ्यायला गेली. आणि तिचं असं म्हणजे बिहेवियर होतं की वास्तविक वागणं असं नाही म्हणणार मी, वागणं नॉर्मल होतं, पण एक बॉडी लँग्वेज मधून किंवा एखाद्या बोलण्यातून मेसेज देतो ना आपण समोरच्याला की बाई तू आता घरी बस, तू नाही करू शकणार आहेस हे, असं जे असतं ना बॅक ऑफ द माइंड, ते मला कुठेतरी ते जाणवत होतं की इथे असं की आपण येऊ नये किंवा आपण स्वतःहूनच बॅक फुटला जावं असं ह्या व्यक्तीला वाटतंय. आणि त्या पद्धतीने तिचं बिहेवियर सुरू झालं होतं. पण मी तरी पॉझिटिव्हली घेण्याचा प्रयत्न करत होते की ठीक आहे, थोडे दिवस आपलं नॉर्मल सुरू झालं जून पासून की आपण आपला परफॉर्मन्स दिला की कदाचित म्हणजे होईल शॉर्ट आउट, अशा पॉझिटिव्ह वेने मी प्रयत्न करत होते. आणि झाला महिना संपला आणि मे मध्ये आम्ही प्रत्येक वर्षी मे मध्ये मे ते जून असं सगळ्या शिक्षकांचं ट्रेनिंग असतं नेक्स्ट इयर साठीच. आणि मग ट्रेनिंगच्या डेट्स मला कळवल्या की जे जुने शिक्षक होते त्यांचं 1 दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि नवीन जे जॉईन झाले त्यांच्यासाठीचं 3 दिवसाचं शेड्यूल होतं. आता ट्रेनिंग 3 दिवसाचं, ट्रेनिंग जवळच होतं, इथेच ठाण्यातच, माझ्या घरापासून जवळच होतं. पण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत चेअरवर बसून आणि इतर ऍक्टिव्हिटीज वगैरे बरंच काय काय असतं त्यात. तर एक बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात असा विचार येऊन गेला की 9 ते 6 माझी म्हणजे शारीरिक क्षमता कंटिन्यू 6-7 तास बसण्याची नाहीये. तर आणि मी जुनी शिक्षिका आहे, मला ऑलमोस्ट गोष्टी माहिती आहेत कशा हँडल करायच्या. आणि आलाच काही प्रॉब्लेम तर तुम्ही लोक अवेलेबल असतात ते क्लिअर करायला, डाऊट्स क्लिअर करायला. तर मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की 3 दिवसाचं मला जमणार नाही, तुम्ही वरिष्ठांशी बोला की 1 दिवसाचंच मला ट्रेनिंग द्यायला म्हणून. तर ती अडून राहिली व्यक्ती, तिने मला सपोर्ट केला नाही. आणि मग तिथे लक्षात आलं मला की आपल्याला आता इथे थांबायला हवंय.
आणि मिस्टरांशी मुलीशी बोलले. त्यांनी पण सांगितलं की सुरेखा, तुला अजून शारीरिक तुला वाटतंय की ताकद आलेली नाही, तर तू त्रास करून घेऊ नको. पुन्हा जॉईन करशील, शारीरिक मानसिक दोन्ही त्रास तुला होतील. तू आनंद शोधण्याचा प्रयत्न करतेस, पण खरंच आनंद मिळणार आहे का त्या कामात तुला? मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. खूप रडले मी, खूप रडले. कारण 20 वर्ष मी नोकरी केली होती. कॅन्सरच्या प्रवासात बऱ्याच गोष्टी गमावल्या मी. 2 वेळा कॅन्सर, त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च झाला. होता नव्हता तो जमा केलेला, लोकांकडून घेतलेला. शारीरिक आणि मानसिक हानी झाली. होता हातचा जॉब गेला. गेला म्हणजे तो अशा पद्धतीने मला सोडावा लागला. खूप रडले, खूप वाईट वाटलं. जून मध्ये मी जॉब स्किप केला. जून आणि जुलै 2 महिने प्रचंड टेन्शन मध्ये, रोज रोज रडून रडून. आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने लगेच स्वतःला मोटिवेट करायची. कारण जेव्हा कॅन्सरच्या जर्नीमध्ये मी रिकामे राहिले नव्हते, खूप त्रास व्हायचा, प्रचंड वेदना व्हायच्या. आणि त्या कॅन्सरच्या जर्नीमध्ये मी माझे जवळचे पैसे संपले, शारीरिक मानसिक स्वास्थ्य खराब झालं. कॅन्सरच्या प्रवासात अनेक गोष्टी गमावल्या मी. आई तर 3 वर्ष आधीच सोडून गेली. जवळची नाती गमावली, पैसा गमावला, नोकरी गमावली. फक्त समाधान एकच होतं की मी या आजाराशी फाईट करू शकले. आणि ते शक्य झालं ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे. जर स्वामी माझ्या आयुष्यात नसते, तर मी हा प्रवास करू शकले नसते. आणि मग जुलैचा कदाचित दुसरा आठवडा असेल, अशीच बसली होते, खूप रडले. आणि स्वामींशी बोलायची मी. स्वामींना विचारलं की स्वामी, नाही, एक विसरले मी सांगायला. एक मैत्रीण आहे माझी, मैत्रीण पण नाही होणार, जुजबी ओळख आहे. आणि ह्या स्वामींच्या लीला, चमत्कार किंवा सेवा या विचाराने ते ऍक्च्युली आमची ओळख झाली, एकत्र आलो. त्यामुळे फार संभाषण नाही, कधीतरी आमचं बोलणं होतं. तर तिला म्हणजे 2014ला पण माझा असंच मध्ये जॉब गेला होता. त्याच्यानंतर मी 3 वर्ष घरी होते आणि लॉकडाऊनच्या आधी म्हणजे 2018-19ला मी पुन्हा जॉईन झाले होते. तो प्रवास पण तिने बघितलेला होता माझा. आणि त्याच्या आधी माझी मुलगी खूप आजारी पडली होती, तो पण तिने प्रवास, म्हणजे माझ्या लाईफमध्ये आलेल्या बऱ्याचशा सिच्युएशनला ती प्रेझेंट होती. म्हणजे तिने बघितलेलं होतं माझं स्ट्रगल, माझं नेचर तिला म्हणजे माहित आहे. तर ती ट्रीटमेंट सुरू असताना ती मला कधीतरी फोन करायची, कशा आहात, काय आहात. आता माझा आवाज थोडा कापरा होतोय, पण त्या पिरियड मध्ये ना, जेव्हा पण मला कोणी कॉल करायचं ना, माझा आवाज अगदी थोडासा थकलेला असायचा, पण स्ट्रॉंग फील व्हायचं लोकांना की अरे, ही व्यक्ती बाहेर पडेल ना याच्यातून, हा विश्वास कुठेतरी त्या जवळच्या लोकांना वाटायचा. तर ती खूप बोलत होती की काय हो, कशा आहात वगैरे. तिच्याकडून पण मी मदत मागितली होती की ओळखीच्या ते आमदार खासदार त्यांच्याकडून काही निधी वगैरे, ती पॉलिटिक्स मध्ये आहे त्यामुळे ते कामं करते. पण तिच्याकडून पण मला मदत नाही मिळाली, पण हरकत नाही, आज पण तिच्याशी माझे
चांगले रिलेशनशिप. म्हणजे मी लोकांनी मदत केली नाही म्हणून लोकांना वाईट टाकते किंवा तोडून टाकते वगैरे असं माझं नेचर नाही. ठीक आहे, प्रत्येकाचा माइंडसेट, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे मी जज करत बसत नाहीत लोकांना. आणि मग ती बोलता बोलता मला म्हणाली की तोपर्यंत माझे असं काही म्हणजे विचारच नव्हते की कशामुळे आपल्याला विचार यायचा की आपल्याला 2-2 वेळा का झाला, आपण काय केलं, मीच का वगैरे, जे जनरली सगळ्या कॅन्सर पेशंटला असे विचार येतात, ते मला पण यायचे की मी एवढं काय पाप केलं होतं, मी काय वाईट वागले होते, मलाच का हा आजार झाला वगैरे, हे प्रश्न मला पण यायचे. तर ती बोलता बोलता मला म्हणाली की काहो, तुम्ही तर एवढी स्वामींची सेवा करता, स्वामींनी तुम्हाला एवढा मोठा आजार का दिला? त्या रात्री मी झोपले नाही. मी खूप रडले त्या दिवशी. खूप 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 रडले. रात्रभर रडत होते मी. आणि 2:30-3च्या दरम्यान थोडासा डोळा लागल्यासारखं झालं आणि खूप असह्य वेदना होत होत्या. माझा कदाचित 4था का 5वा केमो सुरू झालेला होता आणि 2-3च दिवस झालेले होते. 3 दिवस नॉर्मल असायचे आणि नंतर मला खूप त्रास व्हायचा. 9-10 दिवस उलट्या बाजूला, प्रचंड वेदना, जेवण जायचं नाही. आणि मग 2:30-3च्या दरम्यान फक्त स्वामींचा चेहरा आणि हसरा दिसला. बोलले काहीच नाही, अगदी एखादी सेकंद. आणि मग सकाळी मला इतकं फ्रेश वाटत होतं, इतकं छान वाटत होतं. म्हणजे मला स्वामींनी जणू काही सांगितलं, हसून मला ते हसत होते आणि सांगत होते की ग बाई, सगळं चांगलं करणार आहे, कशाला रडारड करतेस, हा वेळ नामस्मरणात घालव. आणि मग त्यानंतर मग हळूहळू सगळे उपचार झाले, सगळं झालं. आणि ते पण, आणि एक दिवस अशीच बसलेली होती जुलैमध्ये आणि खूप रडत होते. म्हटलं आपल्याला काय करता येईल, आपण रिकामं तर बसू शकत नाही, कारण आम्ही दोघंच असतो, मुलीचं लग्न झालंय, दोघंच घरामध्ये असतो, मिस्टर पण कामावर दिवसभर. आणि मी कधीच घरी अशी रिकामे राहिले नाहीये. मला सतत काही ना काही काम करायला आवडतं. मग आता सोशल मीडियाला हे तर म्हटलं माध्यम, म्हणजे स्क्रोल करायची, फेसबुकवर पोस्ट वगैरे वाचायची लोकांच्या. आणि विचार केला मग आपण युट्यूब चालू करूया का. पण युट्यूब चालू करायचं म्हणजे आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक असतो. आपल्याला लहानपणापासून जॉईंट फॅमिलीमध्ये, किंवा मी पण गावाहून म्हणजे एका छोट्याशा खेड्यातून आलेली आहे. आणि ज्या सराउंडिंग मध्ये, ज्या वातावरणात मी वाढलेली आहे, तर तिथे त्या एकत्र कुटुंबामध्ये स्त्रियांना आजही बोलू दिलं जात नाही, व्यक्त होऊ दिलं जात नाही. मग ते संस्कार किंवा आदर याच्या नावाखाली असेल. आता थोडा विषय वेगळा होतोय, पण सांगण्याचा मुद्दा हाच आहे की इतके दिवस मी जे व्हिडिओ टाकले होते सुरुवातीला काउन्सिलिंगचे, किंवा सवयी असतील, किंवा कसं या ज्या सिच्युएशन्स तुमच्या लाईफ मध्ये येतात त्या तुम्ही कशा पॉझिटिव्हली, शांत राहून, संयमाने, स्ट्रॉंगली फेस केल्या पाहिजे वगैरे, हे सगळं मी अनुभवलेलं, ते सगळं मी तुम्हाला आजपर्यंत मी सांगितलेलं आहे. पण मी आज हे का सांगणार आहे किंवा मी का सांगतेय, ग्राउंड लेवलला ऍक्च्युअल सिच्युएशन जेव्हा असते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये आपण कसे वागतो, आपण काय करतो, लोक आपल्याशी कसे वागतात, लोकांचा विचार करण्याचा
म्हणजे स्वभाव किंवा लोकांच्या सवयी कशा असतात, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, तो कळायलाच हवा. कारण मी ज्या जर्नी मधून गेलीये, मी जे अनुभवलेलं आहे आतापर्यंत, ते इतक्या वाईट लेव्हलचं, इतक्या वाईट पद्धतीचं होतं आणि इतकं त्रासदायक होतं. त्यात माझा स्वभाव खूप ओव्हर थिंकर आहे मी. एखादी गोष्ट माझ्या डोक्यात जर आली किंवा एखादी गोष्ट माझ्या बरोबर घडली, तर मी कंटिन्यू म्हणजे वरून चेहरा तुम्हाला नॉर्मल दिसेल, पण मी कायम त्या झोनमध्ये म्हणजे राग नसतो मला, पण मी वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी, वेगवेगळ्या सिच्युएशनने, वेगवेगळ्या अँगलने त्या परिस्थितीचा, त्या बोलण्याचा विचार करत राहते. त्यामुळे मला प्रचंड जास्त त्रास झालेला आहे या गोष्टीचा आणि त्या सिच्युएशन मधून निघायला किंवा त्याच्यावर मात करायला मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागली आहे स्वतःवर. त्याच्यासाठी मी त्या केमो सुरू असतानाच अकल्टच्या टेक्निक शिकले. आता अकल्ट म्हणजे स्पिरिच्युअल सायन्स असतं. अध्यात्माशी रिलेटेड येते. त्याच्यामध्ये मी सप्तचक्र ध्यान शिकले, मेडिटेशन करायचं कसं करायचं, योगाचे कोणते प्रकार करायचे ज्याच्याने तुमचं माइंड आणि बॉडी दोन्ही बॅलन्स राहील. ईएफटी टेक्निक काय असते, ईएफटी टेक्निक. परत न्यूमरोलॉजी शिकले, अंकशास्त्र शिकले, काउन्सिलिंग शिकले. मी माझ्या स्वतःसाठी हे सगळे कोर्स केले. मी पैसे देऊन परिस्थिती नसताना, कारण मला त्या निगेटिव्ह झोन मध्ये राहायचं नव्हतं किंवा मला जे माझ्याशी वाईट वागले त्यांना मला शिव्याशाप द्यायचे नव्हते, त्यांच्याबद्दल मला कोणाजवळ वाईट बोलायचं नव्हतं किंवा मला त्यांना इतकं मोठं करायचं नव्हतं शिव्याशाप देऊन की त्यांना मी पुन्हा हिरो बनवेल. नाही, मला हे करायचं नव्हतं आणि म्हणून मी माझ्यावर काम करत गेले. आणि त्याच्यासाठी माझा अनुभव मी त्याच्यासाठी सांगते की माझ्यापेक्षा पण वर्स्ट लेवलचे अनुभव लोकांना येत असतील आणि त्यावेळेस काय होतं मग जेव्हा तुमची परिस्थिती मग ती पैशाने असू दे, शारीरिक काही संकट असू दे किंवा एखादी अपघात घडलेला असू दे किंवा अशा काही नाजूक गोष्टी असतात ज्या घडतात, ज्याची काही कल्पना पण नसते किंवा एखादी जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जी तिच्यावर तुम्ही पूर्ण डिपेंड होता, ती जेव्हा निघून जाते तेव्हा इतकं स्वैरभैर होतो माणूस. आपण आजकाल म्हणजे बघतोय की लोक लहान मुलापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत डिप्रेशन 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 म्हणजे डिप्रेशन हा शब्द इतका नॉर्मल झालेला आहे लोकांना की लोक काहीही झालं तरी म्हणतात की आम्ही डिप्रेशन मध्ये गेलो. तर हे डिप्रेशन मध्ये का जातोय माणूस? तर माझा वैयक्तिक अनुभव मी सांगते, मला इतरांचं नाही बोलायचंय, फक्त मी माझा अनुभव शेअर करतेय की डिप्रेशन मध्ये तुम्हाला कोण टाकतं? तुमच्या आजूबाजूचे लोक टाकतात तुम्हाला. कोणते? जे तुमच्या सहवासात असतात, जे तुमचे नातेवाईक असतात, जे तुम्हाला ओळखत असतात, जिथे तुम्ही काम करतात, ते लोक तुम्हाला डिप्रेशन मध्ये टाकतात. तुम्हाला गोष्टी पॉझिटिव्हलीच करायच्या असतात, पण ते अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्ही नैराश्यग्रस्तच झालं पाहिजे. तुम्ही किती स्ट्रॉंग असू द्या, पण ते अशा सिच्युएशन क्रिएट करतात, अशा प्रतिक्रिया देतात, अशा पद्धतीने ते तुम्हाला जज करतात की तुम्ही त्या झोन मध्ये जायला लागतात आणि कधी तुम्ही त्या झोन मध्ये गेल्यानंतर तुम्ही कधी डिप्रेस होतात हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. आणि माझी सुद्धा तशीच अवस्था झाली होती. पण मग हे फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा या फिलिंग्स म्हणा किंवा हे जे म्हणणं आहे, ऐकायला माणसंच नव्हती घरात. मिस्टर ते तर या जर्नीमध्ये ते पण सफर झालेले होते. त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते सकाळी जायचे, सगळं करून जायचे ते पण घरातलं, मला होईल तेवढी मदत, आणि रात्री यायची. तिचं पण करिअर किंवा तिचा पण जॉब जॉब नाही म्हणणार, तिचं कामच असं आहे की तिच्या कामाला काही घड्याळ आणि तिला केव्हाही जावं लागतं, यावं लागतं. आणि ती ऑलरेडी 2-3 कॅन्सरचे पेशंट सांभाळून ती सुद्धा डिप्रेसच झालेली होती, कारण तिला कोणाचाच सपोर्ट मिळाला नव्हता त्या पिरियडमध्ये. ऍक्च्युली झालं काय होतं, माझं जुलैच्या दरम्यान ऑपरेशन झालं. पावसाळा होता तेव्हा प्रचंड, आणि धावपळ करायला माणसं नाही कोणी मदतीला, पैसा नव्हता जवळ. त्याच्यामुळे तिने काय केलं,
तिने असं ठरवलं की आपण म्हणजे नातेवाईकांना कळवलं, लोकांना कळवलं की मग ते येणार बघायला आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुन्हा असं म्हणून तिने डिसिजन घेतला की आपण मम्मी करूया की तू पूर्ण ट्रीटमेंट घे, आता पावसाळा आहे, डॉक्टर पण काळजी घ्यायला तर त्यात मला डायबिटीस होता, इन्फेक्शन वगैरे होईल, तर आपण आता सांगूया सगळ्यांना की सध्या येऊ नका, तुला बरं वाटलं की मग आपण. तर त्या गोष्टीचा लोकांनी, नातेवाईकांनी, म्हणजे रक्ताची नाती, हा लांबची नाही, रक्ताची नाती, स्वतःच्या घरातली नातेवाईक, त्यांनी सगळ्यांनी इतका इतका इश्यू केला त्या गोष्टीचा, इतकं म्हणजे रान माजवलं आणि लिटरली माझ्या मुलीला आणि नवऱ्याला विलन करून टाकले ह्या लोकांनी. म्हणजे त्यांचं असं होतं की म्हणजे त्यांना ब्लेम, दोष देण्यासाठीची त्यांनी सिच्युएशन क्रिएट केली की तुम्ही सांगितलं ना येऊ नका म्हणून आम्ही तुम्हाला मदत केलेली, आलो पण नाही आम्ही. म्हणजे तटस्थ भूमिकेत त्यांना राहायचं होतं, हरकत नाही, तसेच राहिले ते आज पण. पण तेच सांगण्याचं की डिप्रेशन मध्ये माणूस का जातो आणि युट्यूब चॅनल का ओपन केलं, हे 2 मुद्दे मी आता क्लिअर करते. आणि मग मुलीला म्हणाले की मला काय करता येईल ग घरात बसून? ते म्हणाले अगं वाचन कर. मी म्हणाले आता वाचन वाचन किती करू मी? वाचन वाचन करते, टीव्ही बघते, मोबाईल बघते, तरी पण माझ्यासाठी वेळ उरतो. मग मी ठरवलं की आपण युट्यूब चॅनल ओपन करूया. ठरलं युट्यूब चॅनल ओपन करूया. पण आपण ज्या कुटुंबातून आलेलो, ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून आलोय, त्यांचा सोशल मीडिया असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, बघण्याचा दृष्टिकोन. कारण कसं आहे, जनरली आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या लोकांना सांगायच्या नाही, व्यक्त व्हायचं नाही, कशाला हे बोलायचं, कशाला ते सांगायचं, आपलं म्हणजे गुपितच ठेवायच्या गोष्टी, असं सगळं आपल्याला शिकवलेलं असतं किंवा सांगितलेलं असतं आणि आपण पण त्याच माइंडसेटने हो बरोबर आहे, मोठ झाल्याशिवाय सांगायचं नाही किंवा बरोबर आहे, कशाला रडगाणं गायचं वगैरे. माझा पण जनरली माइंडसेट तसाच होता. पण मग इतर मी खूप साऱ्या चॅनल्स म्हणजे कॅन्सर पेशंट ज्या बऱ्या झालेल्या होत्या, त्यांचे व्हिडिओ बघायची किंवा ज्या लोकांना खूप संघर्ष करावा लागला लाईफमध्ये, खूप फेस केलंय त्यांनी, जेव्हा ते एकटे पडले, त्यांनी कशा सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये फेस केल्या, त्याच्यावर कशी मात केली, हे सगळे मोटिवेशनल वगैरे व्हिडिओ मी बघायचे. आणि त्याच्यातून मी इन्स्पायर झाले की अरे आपल्याकडे पण सांगण्यासारखं खूप आहे, आपल्याला छान बोलता येतं, आपल्याला छान लिहिता येतं. आणि तो सुप्त गुण मी म्हणजे माझा झाकाळलेलाच होता, मला माहितीच नव्हतं. आणि मग आपण करू शकतो, करूया आपण. आणि पण मग आपल्या ती पण भीती वाटत होती की आपल्याला लोक जज करतील, आपल्याला लोक नातेवाईक नावं ठेवतील आणि एवढं काय काय सांगते आणि कशाला बोलायचंय, मग तुलाच एकटीला थोडी कॅन्सर झालाय, तूच थोडी एकटीने फेस केलंयस, एवढं काय अगदी सांगण्यासारखं. असे माझे माझेच अज्युम करत होते मी, माझे म्हणजे लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या मी स्वतः सगळ्या हे करत होते की असं. पण मग मी त्याच्यावर उत्तर पण नाही शोधायचे, अरे ठीक आहे ना, असू देत, येऊ देत उत्तर, ठेवू देत, लोकांना करू देत जज, पण मला आनंद मिळणार आहे ना हे केल्याने. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, 4 ऑगस्ट 2025, आता 4 दिवसात वर्ष होईल ओपन केलं युट्यूब चॅनल. 1 सबस्क्रायबर, 2, 3. मी ना माझ्या युट्यूबची लिंक नातेवाईकांमध्ये पाठवली ना, नातेवाईकांना कोणाला सांगितलं की माझं युट्यूब चॅनल आहे. जे छुपे असतात ना ते शोधून काढतात, त्यांना ते सीसीटीव्ही कॅमेरे असतात ना, आहेत ते पण ऍक्टिव्ह. काहींनी मला मोटिवेट केलं, काहींनी छान म्हटलं, काहींनी कौतुक. तर पण जेन्युअन पण लोक आहेत माझ्या बरोबर, जे मला माझ्या व्हिडिओना लाईक करतात, मला मोटिवेट करतात, मला प्रोत्साहन देतात, माझं कौतुक करतात. ते असे आज 790 लोक मला जोडले, किती अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे स्वामींची कृपा आहे, हा परिवार वाढत जाणार आहे. तर सोशल मीडिया, युट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल,
हा जो प्रवास आहे, म्हणजे सुरुवातीला मी या चॅनलचं नाव ठेवलं होतं माय स्वीट जर्नी. त्याचं उत्तर देते आता. त्याचा हेतू असा होता की जरी मी कॅन्सर पेशंट होती, कॅन्सरच्या जर्नीतून आली ती, सगळं गमावलं होतं, नातेवाईक गमावले, पैसा गमावला, प्रकृती गमावली, जॉब गमावला, सगळं गमावलं होतं. पण तरी त्या अनुभवातून मी शिकले, धडा घेतला, पुन्हा नव्याने उभं राहिली आणि आज माझं व्यक्तिमत्व पॉझिटिव्ह आहे. मी प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक बोलणं, माझे खूप छान रिलेशन झाले त्यानंतर लोकांशी. आज माझं कोणाशीही भांडण नाही. ज्या लोकांशी माझा अबोला आहे तो आजही अबोला आहे. पण मी त्या लोकांना माफ पण करून टाकले, पण विसरले नाही. विसरणार पण नाहीये. त्यांना कधीच म्हणजे माफ केलंय, पण ते जे वागले ते विसरणार नाही कधीच आयुष्यात. कारण त्यांनी जन्माचा धडा शिकवला. आज जे हे श्रेय हे सगळं त्यांचं आहे. आत्मविश्वास त्यांनी दिला, माझ्यामधले सुप्त गुण त्यांनी डेव्हलप केले. त्याच्यामुळे हे श्रेय स्वामी महाराजांना आणि इथे व्यक्त होती आणि आज हसून सांगते. तो कॉन्फिडन्स पण आहे, तो फक्त आणि फक्त स्वामी महाराजांना. तर विसरले परत बोलायचं. हा, तर मग माय स्वीट जर्नी मला ते नाव याच्यासाठी ठेवलं नाही की मला रडगाणं गायचं नव्हतं तुमच्या समोर. जरी मी नैराश्यग्रस्त होते किंवा डिप्रेशन मध्ये वगैरे होते, तरी मला तुम्हाला मी जे जे शिकत होते ते तुम्हाला सांगत जात होते आणि माझ्या जशा सवयी बदलत होते त्या तुमच्या बरोबर शेअर करत होते. काही काही व्हिडिओना खूप छान व्ह्यूज आहेत आणि अजून जर कोणी बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा. मला खूप लोकांनी त्यावेळेस अप्रिशिएट केलं. आणि मग हळूहळू मध्ये ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत सप्टेंबर पर्यंत व्हिडिओ टाकले आणि थोडस मग रिस्पॉन्स मिळत नव्हता वगैरे असं मला वाटत होते की अरे हे काही म्हणजे आपल्याला जमण्यासारखं नाही वाटतं, आपल्याला काही म्हणजे जमत नाहीये या अल्गोरिदम वगैरे या सगळ्या भानगडी आहेत या, हे काही आपल्याला अचीव करता येत नाहीये. अशी मी थोडेस निगेटिव्ह झोन मध्ये चालले होते. पण पुन्हा मग ते स्वामींना करून घ्यायचंय ना पुढे सगळं. त्याच्यामुळे पुन्हा ते मोटिवेशनल व्हिडिओ बघायला लागले युट्यूबवर. लोकांचे जे छोट्यातून मोठे झालेले ते नेहमी सांगतात की व्ह्यूजवर आणि लाईकवर ठरवू नका तुमचा युट्यूबचा प्रवास. तो करत राहा. करत राहिला की नक्की तुम्ही. आणि मग पॉझिटिव्ह त्याच्यात की अरे 200 झाले म्हणजे 200 लोक आपले व्हिडिओ बघतायत, तर ही छान आहे ना. आपल्या आयुष्यात 200 लोक आहेत आणि ते आपल्याला बघतायत, आपल्याला मोटिवेट करतायत, आपण चालू ठेवूया. आणि मग ऑक्टोबर मध्ये एका जवळच्या नातेवाईकांचं लग्न होतं. तर मुलीला म्हटलं मी की मला लग्नाला जावंसं वाटतंय ग, कारण तोपर्यंत मी कुठे बाहेर पडलेच नव्हते, प्रवास केला नव्हता. मग ती म्हणाली कशाला जातेस, अजून तुझी तब्येत बरी नाही, तिथे परत तुला कोणीतरी जज करेल, कोणीतरी विचारेल, परत तू इमोशनल होशील, त्याच्यापेक्षा नको जाऊया आपण. मग त्याच रात्री मी विचार केला, अरे नातेवाईकांकडे जाण्यापेक्षा मी माझ्या स्वामींना भेटायला जाते. आणि लगेच तिला रात्रीच फोन केला की मग एक काम करते का छकू, मी तिला प्रेमाने छकू म्हणते, आपण अक्कलकोटला जाऊया का. ती म्हणाली अरे वा, ही आयडिया छान आहे, जाऊया आपण. स्वामींनी बोलवलं होतं, आपण जाऊया काय. स्वामी बोलवतात, त्यांनी ठरवल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही, ते ठरवतात सगळं. आणि गेलो आम्ही, बुक केलं आणि 2 दिवसांनी गेलो पूर्ण फॅमिली, मुलगी, जावई, मिस्टर आणि मी 4 जण. छान स्लीपरचं बुकिंग होतं, प्रवास केला आणि 2 दिवसाचं होतं प्लॅनिंग. खरं सांगते मित्रमैत्रिणींनो, प्लॅनिंग काहीच नव्हतं. अचानक गोष्टी घडत गेल्या माझ्या आयुष्यात. आणि तिथे गेल्यावर दर्शन झालं स्वामींचं. खूप रडले तिथे पण त्यांच्याजवळ. त्यांना पण सगळं सांगितलं, जप केला तिथे बसून, खूप वेळ बसले, त्यांच्याकडे खूप वेळ बघत होते.
आणि खूप त्यांना थँक्यू म्हणत होते, खूप थँक्यू म्हणत होते सारखी सारखी, की खरंच मला माहित नव्हतं की मी या जर्नीतून इथपर्यंत येईन, तिथपर्यंत स्वामींच्या दर्शनाला जाईल आणि इतकं छान दर्शन होईल, त्यांच्याशी मला बोलायला मिळेल, हे काहीच माहित नव्हतं आणि ते सगळं घडवून आणलं होतं स्वामींनी. आणि बाहेर आलो, तिथे सगळी दुकानं आहेत. जे अक्कलकोटला गेले असतील त्यांना माहिती सगळी दुकानं आहेत. आणि जे मी मूर्तीचे फोटो रोज मूर्तीची पूजा टाकते, ते तुम्ही बघितलेलं असेल. नवीन जे लोक असतील त्यांनी पण बघा. तर ती मूर्ती तिथे उभं राहिले आणि त्या मूर्तीच्या डोळ्यांकडे, त्या मूर्तीकडे बघितलं. तो विकणारा माणूस होता. तो म्हणाला, घ्या ना ताई. मग मी हसले, काही बोलले नाही आणि मुलीकडे बघितलं. तर तिच्याकडे पण स्वामींच्या पादुका आहेत. ते लोक पण तिचे सासू सासरे सगळे सेवा करतात. मग तिच्याकडे बघितल्यावर ती म्हणाली, तुला घ्यायची आहे का मूर्ती? ती म्हणाली, मी तिला म्हटलं, मी काय घेणार का? स्वामींची इच्छा असेल तर ते येतील म्हटलं घरी. मग तो दुकानदार म्हणाला, घ्या ना ताई. म्हटलं केवढ्याची आहे? म्हणाला 2,500 परत 2 मिनिटं थांबले. म्हणजे किमतीवर माझा काही इश्यू नव्हता. पण आम्ही थांबणार होतो ना 1 दिवस अजून. तर मग माझ्या डोक्यात असा विचार आला, की आत्ता ही मूर्ती तिकडे आपण जिथे राहतो तिथे न्या. तर मग मी त्याला काय म्हणाले, की राहू दे, आम्ही अजून थांबणार आहोत. जाताना तू पॅक करून ठेव. आणि तो माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच म्हणाला, की 1500 ला घ्या ना. म्हटलं चालेल, हरकत नाही, 1500 ला द्या तुम्ही, पण ती तुमच्याकडे ठेवा. आणि मग दुसऱ्या दिवशी ती पॅक करून ती घरी आणली. स्वामी आले घरी. घरी आले, प्राणप्रतिष्ठा झाली, छान पूजा वगैरे. आणि तसा तसा प्रवास सुरू झाला. आणि मला प्रेरणा म्हणजे त्यांनीच मार्गदर्शन म्हणेल मी. असं काही डोक्यात काहीच नव्हतं, हे करायचंय, ते करायचं, असं काहीच नियोजन काहीच नव्हतं, प्लॅनिंग. मग मला असं वाटायला लागलं, की आपण रोज सेवा करतोय स्वामींची, नामस्मरण करतोय. खूप काही नाही करत मी, रोज पूजा करते, नामस्मरण करते, जप करते, तो पण रेग्युलर होत नाही. कधी कधी तारक मंत्र म्हणते. आणि ते म्हटलं, मग आपण आपल्यावर तर स्वामींची कृपा झालीये. आपण जगलोय छान, आपलं आरोग्य उत्तम आहे. त्यानंतर आपण सगळे जो प्रवास आपला इतका छान सुरू झालेला आहे. तर आपण जर्नी आपली झाली. आता लोक आपलं किती दिवस म्हणजे आपली कथा म्हणा किंवा आपली गोष्ट किती दिवस ऐकणार. तर आपण जेव्हा, आणि हे प्रेरणा म्हणते मी किंवा हे का करतेय, तर जेव्हा मी दुःखी असायचे, जेव्हा मी केमोची ट्रीटमेंट घेत होते, माझ्याकडे फक्त बेडवर झोपलेली असायची मी 24 तास रात्रंदिवस, कारण ताकदच नव्हती काही करण्याची. एक 5-6 दिवस केमो झाल्यानंतर तर बरं वाटायचं, तेव्हा थोडी हालचाल करायची. पण तो बाकीचा सगळा वेळ मग तो असा रिकामा असायचा, म्हणजे शारीरिक क्षमता तेवढी नव्हती काही करण्यासारखी. तर त्या काळात मग काय करणार, तर सोशल मीडिया स्क्रोल करतो आपण. मग तेव्हा माझ्या फीडमध्ये जेव्हा हे असे स्वामींचे संदेश, उपदेश, त्यांच्या चमत्कार असं सगळं यायचं ना, त्याच्याने मी इतकी मोटिवेट व्हायचे. मला इतकं, ते म्हणतात ना, की बाळा तू घाबरू नकोस. नीम करोली बाबा असतील त्यांचं किंवा साईबाबांचं, हे स्वामी समर्थांचं, तेव्हा ना मला इतकं बळ यायचं ना, तर असं वाटायचं की अरे, परमेश्वर आपल्या जवळच आहे आणि आपण का इतकं दुःखी होतो, आणि ही फक्त फेज आहे आपली, ही निघून जाणार आहे. असं मी त्याच्यातून स्वतःला ऊर्जा आणायची, ताकद आणायची, पॉझिटिव्हिटी आणायची आणि असं स्वतःला स्ट्रॉंग फील करायची. मग मी विचार केला, की माझ्याकडे आता स्वामी घरात आहेत, मी त्यांची सेवा करते. माझ्यासारख्या मनस्थिती असणारे, म्हणजे आजारपण असं नाही, रोजचे पण तुम्हाला किती स्ट्रगल असतं. खूप सारे लोक ट्रेनने प्रवास करतात,
कधी जागा मिळते कधी नाही. फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये फॅमिलीमध्ये किती प्रॉब्लेम्स असतात, आर्थिक अडचणी असतात, खूप सारी स्वप्न असतात पण त्याच्यामध्ये अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, कोणाकडे पैसा टिकत नाही, कोणाची बायकोच नीट वागत नाही, कोणाची मुलगीच चांगली नसते, म्हणजे वेगवेगळ्या खूप साऱ्या, इतकं स्ट्रगल आहे, इतकं संघर्ष आहे, इतकी निगेटिव्हिटी आहे बाहेर लोकांच्या म्हणजे जीवन जगत असताना. आणि कोणाचे जॉब इतके अस्थिर असतात आणि त्याचा सगळा परिणाम शेवटी तुमच्या कुठे होतो, सगळा डेटा तो कुठे जमा होतो, तुमचा अनकॉन्शियस माइंड मध्ये. आणि मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही स्क्रोल करता, जेव्हा तुम्ही असं परमेश्वराचं नामस्मरण असेल किंवा स्वामींची जे सेवा असेल, चमत्कार असतील किंवा त्यांचं ते संदेश असतील, ते जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या क्षणाला आपल्याला असं वाटते की आपण जी चिंता करतोय, जे आपण इतकं डिप्रेशन मध्ये म्हणा किंवा जे इतकं काळजी करतोय, ती छोटीशी आहे. आपल्याला आपल्याबरोबर स्वामी आहे, परमेश्वराची ताकद आहे, हे पण आपण तारून देऊ किंवा हे पण संकटातून पण आपण बाहेर पडू. तर आपण का काळजी करतोय, आपण का चिंता करतोय, एवढी का रडतोय आपण? आपल्याला नाही माणसांनी मदत केली हरकत नाही, स्वामी तुम्हाला योग्य वेळेला चांगल्या व्यक्ती पाठवून देतात. माझ्या पण आयुष्यात त्यांनी, मी एकही नातेवाईकांकडे उपचारासाठी पैसे मागितले नाही, कोणाचकडे नाही मागितले. मी खूप चांगल्या साऊंड फॅमिलीतली आहे, माझे नातेवाईक पण आर्थिक दृष्ट्या सगळे सक्षम आहेत. त्यांनी स्वतःहून कधी मला कोणी विचारलं मी तुला पैसे हवेत का उपचारासाठी, पण मी पण स्वतःहून कोणाकडे पैसे मागितले नाही. कारण अडचणीच्या काळात तुमचं कोणीच नसतं. म्हणजे आर्थिक संकट जेव्हा येतं किंवा शारीरिक संकट येतं, आर्थिक येतं किंवा तुम्हाला काही करायचं असतं, तेव्हा जेव्हा तुम्ही लोकांकडे पैसे मागितला, आजारपणात तर तुम्हाला कोणीच मदत करत नाही शक्यतो. 80-90% लोक तरी मदत करत नाही. त्याचं कारण असं आहे, ते आपल्याला सल्ले देतात, अय्या तुम्ही पॉलिसी नाही काढली, तुमची पॉलिसी नाहीये, मग तुम्ही गव्हर्नमेंटची पॉलिसी असतात, गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ना, त्याच्यातून उपचार घ्या ना, तिथून घ्या तुम्ही उपचार, असे ओपिनियन देतात लोक. पण तेवढा वेळ असतो का आपल्याकडे? गव्हर्नमेंटच्या योजना हे ते आपल्या जेव्हा हाताशी हातगाईवर आलेलं असतं तेव्हा आपल्याला आर्थिक मदत लोकांकडूनच घ्यावी लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नसतो. तर असं मला जवळच्या जीवाभावाच्या जोडलेल्या लोकांनी त्यांच्याकडे मदत मागितली नाही, फक्त त्यांना सांगितलं की असं असे उपचार सुरू, त्यांनी घरी पैसे पाठवले आणि त्यांचं आयुष्यभर ऋण राहणार आहे माझ्यावर मदत केलेल्या लोकांचं. आणि माझ्या 1-2 मैत्रिणी ज्यांनी माझ्या फिलिंग्स जपल्या, माझ्या आजारपणात माझी काळजी घेतली. जवळचे लोक विचारायचे कशी आहेस, कसं वाटतं, काळजी घे, बस 3 वाक्यात त्यांचं कॉन्व्हर्सेशन संपायचं. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की मग मी ठरवलं, तर मित्रमैत्रिणींना माफ करा. आज माझ्या खरंच भावना आहेत ना, असं इतकं मला भरून येतंय की मी तुमच्याजवळ काय काय व्यक्त हो, कदाचित त्याचे 2 पार्ट, 3 पार्ट, 4 पार्ट पण होऊ शकतात. एका ह्याच्यात एवढं सगळं सांगणं शक्य नाहीये. आणि मी आता याच्या पुढे आधी जे मी काउन्सिलिंग किंवा जे सवयी बदला वगैरे मी कसं फेस केलं ते सांगत होते, पण मी आता रियालिटी जे मी अनुभवलेलं आहे, जे लोक माझ्याशी वागलेले आहेत, जे बोललेले आहेत, मी त्या सिच्युएशन रिअल मध्ये प्रॅक्टिकली कशा हँडल केल्या ते तुम्हाला सांगणार आहे. आता मला लोकांना कोणाला वाचवायचं नाहीये किंवा मला त्यांच्या दुर्गुणांवर पांघरून पण घालायचं नाहीये ना, त्यांना का त्याचं कारण सांगते. तुम्हाला जे लोक जसं वागतात ते तसं तुम्ही सांगायलाच हवं, कारण त्याच्यातून अनेक लोकांना धडा घेता येतो, शिकता येतं याच्यातून की लोक कितीही रक्ताची नाती असू दे, किती पण आपण चांगलं वागलेलं असू दे, पण लोक वेळेवर कसा तुम्हाला धोका देतात हे शिकण्यासाठी तुम्हाला सांगायचंय. आणि हे सांगणार आहे मी आता याच्या पुढे खऱ्या गोष्टी, ज्या काय काय अनुभवल्या, लोक कसे वागले, त्याच्यातून लोकांना जे अशा टफ सिच्युएशन आयुष्यात फेस करतात, त्यांनी याच्यातून कसा मार्ग काढावा हे सांगण्यासाठी फक्त सांगते. ना मला त्यांची बदनामी करायची, ना त्यांच्याबद्दल वाईट बोलायचंय किंवा मला मनगडन कहाणी
काहीतरी सीन क्रिएट करून सांगायचं, अजिबात नाही. त्यांना माफ केलंय, पण लक्षात ठेवणार आहे आयुष्यभरासाठी, कारण आज एवढं मोटिवेशन त्यांनीच दिलेलं आहे त्याच्यासाठी. तर मग ठरवलं की आपले पण जर आपण असे संदेश आपल्याला जे मनात येतात, आपण ज्या सिच्युएशनला आपल्या मनात स्वामींविषयी फिलिंग्स येतात, त्या आपण मनाशी बोलतोच, प्रार्थना करतोच. मग आपण चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकत जाऊया. आणि नाव पण बदललं, तर ते नाव आहे स्वामी कृपा सुरेखा. तर तुम्हाला सांगते, तेव्हापासून जेव्हापासून मी स्वामी समर्थांचे व्हिडिओ आणि त्यांच्या गोष्टी, अनुभव सांगायला लागले, तर आपला परिवार वाढायला लागला आणि आज 790 पर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि मला माहिती आहे, माझा विश्वास आहे, स्वामी त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, कारण आपल्या भावना स्वच्छ आहेत, आपलं कर्म चांगलं आहे आणि आपल्याला समाधानाचं आणि प्रामाणिक आयुष्य जगायचं आहे. आता आज तरी मी फक्त या माझ्या मानसिक आनंद मिळावा आणि माझ्या अनुभवातून कोणाला तरी काहीतरी प्रेरणा मिळावी, काहीतरी शिकायला मिळावं, म्हणूनच फक्त व्हिडिओ बनवते किंवा माझं म्हणणं सांगते. तर याच्या पुढचा प्रवास कदाचित अजून काही वेगळा असू शकेल, माहित नाही. स्वामी ठरवतील आता आपण काय करतो, काय करणार आहोत. आता तरी वर्तमानातच ही जी फेज आहे, चांगली फेज सुरू आहे. स्वतःवर काम करते, पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते आणि ऑलमोस्ट डिप्रेशन संपलेलं आहे आता, असं म्हणायला हरकत नाही. ती फेज होती, निघून गेली. आणि आज खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या तुमच्याशी. ठरवलेलं नव्हतं, जसं जसं सुचत गेलं तशी तशी व्यक्त झाली. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल, म्हणणं पटलं असेल, रिलेट करू शकत असाल तर लाईक तर कराच आणि लोकांना पण शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन लोकांनी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की तुमचे अनुभव लिहा. मला माहिती तुम्ही व्हिडिओ बघता पण अजून लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही आणि कमेंट पण देत नाही. तर असं करू नका. तुम्ही कमेंट दिल्या तर मला कळेल ना व्हिडिओ बघतानाच्या तुमच्या फिलिंग्स, तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला कोणता कंटेंट आवडतोय, तर नक्की कमेंट करा. आजच्या पुरता एवढंच. खूप दिवसांनी तुमच्या समोर आली, व्यक्त झाली, खूप छान वाटतंय मला. धन्यवाद. स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जे अजून स्वामी सेवेत आलेले नसतील त्यांना पण सांगेन, आयुष्यात कोणी साथ दिली नाही तरी चालेल, स्वामींची सेवा करा. योग्य माणसं ते पाठवून देतात आपल्या मदतीसाठी आणि योग्य तेच माणसं पाठवतात, लक्षात ठेवा. धन्यवाद.